नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका घटनेचे अत्यंत सखोल, तर्कशुद्ध आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे विश्लेषण करणार आहोत. ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धेंडवडे काढले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मकोका अंतर्गत कारवाई झालेला कुख्यात गुन्हेगार वाल्मिक कराड हा बीडच्या मध्यवर्ती कारागृहातून मध्यरात्री ठीक 2 वाजता आपल्या साथीदारांसह अत्यंत नाट्यमयरित्या फरार झाला आहे. ही बातमी समोर आल्यापासून संपूर्ण राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच भूकंप आला आहे. पण प्रेक्षको, आज आपण केवळ वरवरच्या बातम्यांवर बोलणार नाही, तर या घटनेच्या मुळाशी जाऊन एक अतिशय लॉजिकल आणि तांत्रिक विश्लेषण करणार आहोत. वाल्मिक कराडचा हा पळ काढण्याचा कट रातोरात शिजलेला नाही, तर यामागे अनेक महिन्यांचे अत्यंत थंड डोक्याने केलेले नियोजन, प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आणि जेलच्या आतून मिळालेली भक्कम प्रशासकीय साथ आहे, हे या घटनाक्रमावरून स्पष्ट होते. सर्वात आधी आपण वेळेचे लॉजिक समजून घेऊया. रात्री 2 वाजताची वेळ का निवडली गेली? गुन्हेगारी मानसशास्त्र आणि मानवी शरीराच्या अभ्यासानुसार मध्यरात्री 2 ते 3:30 हा असा प्रहर असतो जेव्हा मानवी शरीर सर्वाधिक झोपेच्या आणि सुस्तीच्या आहारी गेलेले असते. ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांची गस्त या वेळेत नैसर्गिकरित्या शिथिल होते. वाल्मिक कराड आणि त्याच्या मास्टरमाइंड साथीदारांनी नेमक्या याच मानवी त्रुटीचा फायदा घेतला आहे. पण प्रश्न असा आहे की बीड कारागृहासारख्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या जेलच्या उंच भिंती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आणि पोलिसांचा पहारा भेदणे एवढे सोपे आहे का? याचे उत्तर स्पष्ट नाही असे. यावरून हा थेट आणि तार्किक निष्कर्ष निघतो की जेलच्या अंतर्गत यंत्रणेत वाल्मिक कराडचे कोणीतरी अत्यंत जवळचे लागेबांधे होते, ज्यांनी त्याला सीसीटीव्हीचे ब्लाइंड स्पॉट्स, सुरक्षा रक्षकांच्या ड्युटी बदलण्याच्या वेळा आणि जेल बाहेर पडण्याचे छुपे मार्ग यांची अचूक माहिती पुरवली होती. या संपूर्ण प्रकरणाचा जर आपण दुसरा अँगल तपासला तर वाल्मिक कराडला पळून जाण्याची एवढी घाई का झाली होती, याचे लॉजिक आपल्याला समजते. गेल्या काही महिन्यांपासून बीड कारागृहात गँगवॉरचे भयंकर वातावरण तापले होते. वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांच्या टोळीत जेलच्या आतच जीव घेण्या हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. कराडचे जुने वैरी असलेल्या आठवले गँगचे सदस्यही त्याच्यावर पालट ठेवून होते. वाल्मिक कराडला हे पक्के करून चुकले होते की जर तो या जेलमध्ये जास्त काळ राहिला तर त्याचे विरोधक त्याला जेलच्या आतच संपवतील. त्याला स्वतःच्या जीवाची भयंकर भीती वाटत होती. दुसरीकडे त्याच्यावर मकोका लागल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे कायदेशीर मार्गाने बाहेर येण्याचे सर्व दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले होते. एकीकडे गँगवॉरमध्ये मारले जाण्याची दररोजची भीती आणि दुसरीकडे मरेपर्यंत तुरुंगवास. या दुहेरी आणि अत्यंत कोंडीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीच त्याने हा जीवघेणा जेल ब्रेकचा निर्णय घेतला, हे उघड आहे. पण हे पलायन केवळ भिंत ओलांडण्यापुरते मर्यादित नसते. रात्री 2 वाजता जेलच्या बाहेर आल्यावर अंधारात पायी पळून जाणे शक्य नसते. यासाठी जेलच्या बाहेर आधीच गाड्यांची आणि ड्रायव्हर्सची अचूक व्यवस्था असणं गरजेचं असते. वाल्मिक कराडकडे पैशांची आणि बाहेरच्या लॉजिस्टिक नेटवर्कची कोणतीही कमतरता नाही. जेलच्या बाहेर पडताच अवघ्या काही मिनिटात त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वेगवान गाड्यांचा ताफा आधीच तैनात असावा. बीडमधून बाहेर पडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, सोलापूर किंवा थेट परराज्याच्या सीमा गाठण्यासाठी लागणारे सर्व नियोजन जेलच्या आतूनच मोबाईलच्या माध्यमातून झाले असण्याची 100% शक्यता आहे. बीड जेलमध्ये मोबाईल फोनचा सर्रास वापर होतो. हे यापूर्वीही अनेकदा उघड झाले आणि त्याच भ्रष्ट यंत्रणेचा हा थेट परिणाम आहे. या घटनेमुळे आता राज्याच्या राजकारणात आणि पोलीस प्रशासनात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराडचे हे पलायन ही केवळ पोलिसांची हलगर्जीपणाची चूक आहे की यामागे एखादे मोठे राजकीय षड्यंत्र आहे? हा आता सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा बनला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे आधीच राजकीय वर्चस्वाची आणि वैमनस्याची किनार होती. आता मुख्य आरोपीच बाहेर आल्यामुळे या संपूर्ण खटल्यातील राजकीय धागेदोरे कायमचे मिटवण्याचा हा कट तर नाही ना, असा लॉजिकल संशय निर्माण होणे साहजिक आहे. विरोधी पक्षांनी आता याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडसारख्या बाहुबलीची कोणाला तरी गरज होती आणि म्हणूनच त्याला एका विशिष्ट राजकीय दबावाखाली जाणीवपूर्वक पळवून लावण्यात आले आहे, असे गंभीर आरोप आता होऊ लागले आहेत. एका मकोका लागलेल्या आरोपीला जर जेलचे कुलूप एवढ्या सहजासहजी तोडता येत असेल तर गृहमंत्रालयाच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. पोलीस सध्या ऑपरेशन मॅनहंट अंतर्गत संपूर्ण राज्यभर शोधमोहीम राबवत आहेत. राज्य दहशतवाद विरोधी पथक ATS, स्थानिक गुन्हे शाखा LCB आणि सायबर सेल आता ऍक्टिव्ह झाले आहेत. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी वापरलेले जुने फोन नंबर्स, त्यांचे कॉल डेटा रेकॉर्ड्स CDR, त्यांचे आर्थिक व्यवहार
आणि त्यांना मदत करू शकणाऱ्या सर्व पांढरपेशा आश्रयदात्यांवर आता पोलिसांची करडी नजर आहे. पण जर पहिल्या 72 तासात म्हणजे गोल्डन अवर्समध्ये वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागला नाही, तर तो देशाच्या सीमेबाहेर जाण्याचीही दाट शक्यता आहे. सर्वात शेवटी आणि अत्यंत संवेदनशील मुद्दा म्हणजे मस्साजोग गावातील सध्याची परिस्थिती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर आणि या खटल्यातील गोपनीय साक्षीदारांवर आता मृत्यूचे सावट घेरतू लागले आहे. जोपर्यंत वाल्मिक कराड जेलमध्ये होता तोपर्यंत कायद्याचा थोडाफार धाक होता, पण आता तो बाहेर असल्यामुळे या प्रकरणातील पुराव्यांची छेडछाड करण्याचा आणि साक्षीदारांना संपवण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल. गुन्हेगारीचं हे मानसशास्त्र असते की ते आपल्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता पोलिसांचे पहिले प्राधान्य हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आणि सर्व साक्षीदारांना 24 तास हाय सिक्युरिटी सुरक्षा पुरवणे हे असले पाहिजे. ही संपूर्ण घटना आपल्या न्यायव्यवस्थेला आणि प्रशासनाला लागलेली एक अत्यंत मोठी कीड आहे. पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर गुन्हेगार कसे संपूर्ण सिस्टीम विकत घेऊ शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. आपण या सर्व घडामोडींवर, पोलिसांच्या तांत्रिक तपासावर आणि यामागील राजकीय छुप्या खेळींवर अशीच करडी नजर ठेवून आहोत. या घटनेचा पुढचा आणि अत्यंत गुंतागुंतीचा टप्पा म्हणजे पोलिसांसमोर आता नेमके कोणते तांत्रिक आव्हान उभे आहे आणि तपास यंत्रणा कशा प्रकारे या गुन्हेगाराच्या मागावर आहेत याचे आपण अतिशय बारकाईने आणि सायबर तपासाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करूया. वाल्मिक कराडसारखा सराईत, खतरनाक आणि मकोका लागलेला गुन्हेगार जेव्हा जेलमधून पळ काढतो तेव्हा तो स्वतःच्या नावावरचे सिम कार्ड किंवा स्वतःचा जुना मोबाईल चुकूनही वापरत नाही. तो आणि त्याचे साथीदार बर्नर फोन्स किंवा डमी नावांनी आधीच मिळवून ठेवलेली सिम कार्डे वापरत असण्याची शक्यता 100% आहे. अशावेळी पोलिसांच्या सायबर सेलला अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा आणि लॉजिकचा आधार घ्यावा लागतो. सध्या बीड कारागृह आणि आजूबाजूच्या परिसरातील तसेच बीडमधून बाहेर जाणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवरील हजारो मोबाईल टॉवर्सचे डंप, डेटा तपासण्याचे मोठे आणि जिकिरीचे काम युद्धपातळीवर सुरू असेल. पळून जाण्याच्या वेळेत म्हणजे रात्री 2 ते 4 या वेळेत त्या विशिष्ट टॉवर लोकेशनवरून अचानक नव्याने ॲक्टिव्ह झालेले नंबर कोणते आहेत याची यादी काढणे आणि त्या नंबरांचे ट्रॅकिंग करणे हे पोलिसांचे पहिले टार्गेट असते. पण वाल्मिक कराडला पोलिसांच्या या तपास पद्धतींची आणि ट्रॅकिंग सिस्टीमची पूर्ण माहिती असणार. त्यामुळे त्याने जेलमधून बाहेर पडताच पहिले काही तास कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर न करता केवळ मॅन्युअल कम्युनिकेशन म्हणजे प्रत्यक्ष माणसांच्या माध्यमातून निरोप पाठवण्याची पद्धत अवलंबली असू शकते. याला गुन्हेगारीच्या भाषेत डार्क कम्युनिकेशन म्हणतात. याचा अर्थ असा की जोपर्यंत तो राज्याच्या सीमेबाहेर किंवा एखाद्या अत्यंत सुरक्षित ठिकाणी म्हणजेच सेफ हाऊसमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत तो कोणाशीही फोनवर संपर्क साधणार नाही. ज्यामुळे पोलिसांना केवळ तांत्रिक तपासावर विसंबून न राहता त्यांच्या ह्युमन इंटेलिजन्सवर म्हणजे जुन्या खबऱ्यांच्या नेटवर्कवर सर्वाधिक अवलंबून राहावे लागणार आहे. आता आपण भौगोलिक आणि लॉजिकल दृष्टिकोनातून विचार करूया की वाल्मिक कराड पळून गेला कुठे असेल. बीड जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता तिथून शेजारच्या राज्यांच्या सीमा गाठणं फारसे अवघड नाही. जर त्याने पूर्वेचा किंवा दक्षिणेचा रस्ता धरला तर तो थेट तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकच्या सीमेत प्रवेश करू शकतो. अशा सराईत आणि संघटित गुन्हेगारांचे परराज्यात मोठे आणि छुपे नेटवर्क असते. अनेकदा ते राजकीय वरदहस्त असलेल्या काही विशिष्ट फार्म हाऊसवर कोणालाही संशय येणार नाही अशा खाजगी रिसॉर्ट्समध्ये किंवा अत्यंत दुर्गम भागात लपून बसतात. याला अंडरग्राऊंड लॉजिस्टिक्स सपोर्ट असे म्हणतात. वाल्मिक कराडकडे पैशाची कोणतीही कमतरता नाही आणि या पैशाच्या जोरावर त्याने बनावट ओळखपत्रे, बनावट आधार कार्ड आणि अगदी वेषांतर करण्यासाठी लागणारे साहित्य आधीच तयार ठेवून मगच जेल फोडण्याचे धाडस केले असावे. पोलिसांच्या नाकाबंदीला चकवा देण्यासाठी त्याने मुख्य महामार्गांचा वापर न करता ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांचा किंवा डोंगरदऱ्यांच्या आरमार्गांचा वापर केला असण्याची शक्यता आहे. अनेकदा अशा हाय प्रोफाईल पलायनामध्ये गुन्हेगार एकाच गाडीत प्रवास करत नाही. ते पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी 2 ते 3 वेगवेगळ्या रिकाम्या गाड्या वेगवेगळ्या दिशांना पाठवतात आणि स्वतः भलक्याच एखाद्या सामान्य वाहनातून अगदी एसटी बस किंवा मालवाहू ट्रकमधून प्रवास करतात. त्यामुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला LCB आता केवळ मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून चालणार नाही, तर परराज्यात जाणाऱ्या प्रत्येक छुप्या रस्त्यावर, टोल नाक्यांवर आणि महामार्गावरील धाब्यांवरही साध्या वेशातील पोलीस तैनात करावे लागतील. या पलायनामागील आणखीन एक सर्वात महत्त्वाचा आणि तपासाला दिशा देणारा दुवा म्हणजे फायनान्शियल ट्रेल म्हणजेच पैशांचा प्रवास. जेलमधून पळून जाण्यासाठी जेलच्या कर्मचाऱ्यांना मॅनेज करणे, बाहेर गाड्यांची व्यवस्था करणे आणि परराज्यात दीर्घकाळ लपून राहण्यासाठी लाखो रुपयांची गरज लागते. एवढी मोठी रोख रक्कम वाल्मिक कराडकडे रातोरात कशी आली? याचा थेट आणि लॉजिकल अर्थ असा होतो
की त्याला जेलच्या बाहेरून प्रचंड मोठी आर्थिक रसद पुरवली गेली आहे. ही रसद पुरवणारे लोक कोण आहेत? यात काही मोठे राजकीय नेते, व्यावसायिक, ठेकेदार किंवा वारू माफियांचा सहभाग आहे का? याचे उत्तर होकारार्थीच असू शकते. बँकिंग सिस्टीममधून एवढी मोठी रक्कम काढल्यास पोलिसांच्या रडारवर लगेच येण्याची शक्यता असते. त्यामुळे हा सर्व व्यवहार हवाला नेटवर्कच्या माध्यमातून झाला असावा. पोलिसांनी आता वाल्मिक कराडच्या सर्व जवळच्या नातेवाईकांच्या, त्याच्या जुन्या भागीदारांच्या आणि त्याच्या संपर्कात असलेल्या संशयास्पद व्यक्तींच्या बँक खात्यांची आणि अलीकडील आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. जर पोलिसांनी या आर्थिक नाड्या आवळल्या, म्हणजेच त्याला मिळणारा पैशाचा पुरवठा जर यशस्वीरित्या खंडित केला, तर वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार जास्त काळ लपून राहू शकणार नाहीत. पैशांची चणचण भासू लागली की कितीही मोठा गुन्हेगार असला तरी तो हमखास चुका करतो. तो पुन्हा पैशांसाठी कोणाशी तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आणि नेमकी तीच वेळ पोलिसांसाठी त्याला बेड्या ठोकण्याची सुवर्णसंधी असते. त्यामुळे तपास यंत्रणांनी आता केवळ कराडचा शारीरिक शोध घेण्यापेक्षा त्याच्या आर्थिक मुळांवर घाव घालणे अधिक संयुक्तिक आणि तार्किक ठरेल. आता आपण या प्रकरणातील राजकीय आणि प्रशासकीय भूकंपाचे सखोल विश्लेषण करूया. वाल्मिक कराडचा हा पळ काढण्याचा प्रसंग राज्याच्या गृहमंत्रालयासाठी आणि संपूर्ण सरकारसाठी एक अत्यंत नामुष्कीची आणि राजकीय कोंडी करणारी घटना ठरली आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये आणि सोशल मीडियावर सध्या अनेक कॉन्स्पिरसी थिअरीज म्हणजेच कट कारस्थानांच्या चर्चांना उधाण आले. एक अत्यंत लॉजिकल आणि गंभीर प्रश्न जनतेच्या मनात फिरते की वाल्मिक कराड खरंच स्वतःच्या ताकदीवर पळून गेला आहे की त्याला पळवून देण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर भविष्यात काही बड्या राजकीय धिंडांची नावे समोर येणार असतील आणि वाल्मिक कराडने जेलमध्ये राहून तोंड उघडले असते, तर अनेकांचे राजकीय धावेत दण आणले असते. याच भीतीपोटी त्याला सिस्टीमचा वापर करून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला नाही ना, अशा संशयाला आता मोठे बळ मिळत आहे. काही लोकांचा तर असाही तर्क आहे की या गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्याचीच ही पूर्वतयारी नसेल ना, कारण जर तो पळून गेला आहे असे दाखवले तर भविष्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो मारला गेला अशी कहाणी रचणे सोपे जाते आणि या खटल्यातील सर्व राजकीय रहस्ये त्याच्यासोबतच कायमची गाडली जातील. अर्थात या सर्व शक्यता आणि तर्क आहेत, पण गुन्हेगारी आणि राजकारणाच्या या काळ्या जगात काहीही अशक्य नसते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर सीबीआय किंवा राज्याच्या एखाद्या अत्यंत उच्चस्तरीय आणि निष्पक्ष समितीकडे सोपवावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे, जेणेकरून स्थानिक राजकीय दबावापासून मुक्त असा तपास होऊ शकेल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. प्रेक्षको, हे प्रकरण केवळ एका गुन्हेगाराच्या पळून जाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. हे आपल्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचे, पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे आणि राजकीय इच्छाशक्तीचे एक भयंकर मोठे अपयश आहे. ज्या संतोष देशमुख यांनी गावाची सेवा करण्यासाठी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबाला आज वाऱ्यावर सोडल्यासारखी आणि दहशतीच्या छायेत जगण्याची वेळ आली आहे. गुन्हेगार पैशाच्या आणि सत्तेच्या माजावर कायद्याला कसे खिशात घालतात याचे हे अत्यंत भयानक आणि चीड आणणारे वास्तव आज आपल्या सर्वांसमोर उघडे पडले आहे. जोपर्यंत आपण म्हणजे जनता यावर प्रश्न विचारत नाही, जोपर्यंत आपण व्यवस्थेला जाब विचारत नाही, तोपर्यंत असे वाल्मिक कराड तयार होतच राहतील आणि जेलच्या कितीही उंच भिंती त्यांना कधीही अडवू शकणार नाहीत. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण हा विषय अत्यंत आक्रमकपणे आणि पुराव्यांसह लावून धरणार आहोत. पोलीस प्रशासनाने आता कोणतीही राजकीय पर्वा न करता आपली सर्व ताकद पणाला लावून या फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत. आपण या तपासातील प्रत्येक तांत्रिक अपडेट, पोलिसांची पुढची रणनीती आणि पडद्यामागील प्रत्येक राजकीय घडामोड आपल्या चॅनेलवर अशीच सविस्तर आणि लॉजिकल पद्धतीने मांडत राहू. तोपर्यंत तुम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा. तुम्हाला काय वाटते, वाल्मिक कराडच्या या पलायनामागे पोलिसांचा निव्वळ निष्काळजीपणा आहे की यामागे काही काळेबेरे दडले आहे? तुमचा जो काही लॉजिकल विचार असेल तो मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या मुद्द्यांवर नक्कीच सविस्तर चर्चा करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून हा आवाज योग्य त्या यंत्रणांपर्यंत पोहोचेल. ओके, 1.1